सद्गुरु वाचोनी संसारी तार सद्गुरु वाचोनी संसारी तार सद्गुरु वाचोनी संसारी तार सद्गुरु वाचोनी संसारी तार नसेची निष्ठंक नसेची निष्ठंक आनको नसेची निष्ठंक आनको देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदिना संशयादि श्रेणी छेदिना संशयादि श्रेणी छेदिना उघडे परब्रह्म सद्गुरु उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरुचे मूर्ती पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती सेवाची पुरविते आरती सेवाची वंचना करीते जनदुष्ट नष्ट वंचना करीते जनपुष्प नष्ट वंचना करीते जनदुष्ट नष्ट वंचना करीते नष्ट श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदिना संशयाची श्रेणी छेदिना संशयाची श्रेणी छेदिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास 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 नेने साधनास आन काही येणे साधनास आन काही येणे साधनास आन काही ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास 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 नेने साधनास आन काही येणे साधनास आन काही साधना इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी चंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदिना मागे म्हणा संशयाची श्रेणी छेदिना विठोबा रघुमार विठोबा रघुमार विठोबा विठोबा रघुमार विठोबा
सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांची या. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. धन्य धन्य निवृत्तिराया, धन्य धन्य निवृत्तिराया. धन्य धन्य निवृत्तिराया. धन्य धन्य निवृत्तिदेवा. काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा. काय महिमा वर्णवा, काय महिमा वर्णवा. काय महिमा. शिवे अवतार अरुणा, शिवे अवतार धरा. शिवे अवतार धरुणा. त्रैलोक पावन, केले त्रैलोक्य पावन. केले त्रैलोक्य पावन. केले त्रैलोक्य पावन. केले त्रैलोक्य पावन. त्रैलोक्य पावन. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे. मस्तक हे पायावरे. आवार करे संतांचा, आवार करे संतांचा. आवार करे संतांचा. आवार करे संतांचा. मस्तक हे पायावरे. आवार करे संतांचा. आवार करे संतांचा. आवार करे संतांचा. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदितिना. संतश्रेष्ठ श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेसाठी
भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या त्र्यंबकराज महाराजांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वगुरू विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय यांचा आणि या विश्वाला ज्ञानभांडार ज्यांनी उघडं करून दिलं, खुलं करून दिलं, त्या विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्याच स्तवनार्थ वर्णनार्थ माऊलींनी प्रगट केलेली या अभंगातील ही भावना. माऊली म्हणतात की मनुष्य जीवनामध्ये सद्गुरूंच्या प्राप्तीशिवाय संसारातून, संसार दुःखातून पैलतीराला जाणं शक्य नाही. इंद्रचंद्रादी देव असतील, देवपद प्राप्त केलं असेल, पण तेही परब्रह्माला पूर्णतः जाणू शकलेले नाहीत, कारण त्यांना सद्गुरू कृपा नाही. पुण्यफलाचा प्रभाव म्हणून देवपद आहे, परंतु गुरुज्ञानाचा अभाव जीवनामध्ये आहे आणि म्हणून संशयाची श्रेणी छेदितीना, तेही संशयातच अडकलेत असं ज्ञानोबाराय म्हणतात. सद्गुरू मात्र उघड परब्रह्म आहे, ते साक्षात परब्रह्म स्वरूप झाले आणि साधकाला, सामान्य भक्तांना, जीवांना त्याच परब्रह्म स्वरूपतेकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य आणि औदार्य या संतांमध्ये असतं. असे जे महात्मे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज किंवा सकल जेवढे काही संत महात्मे झाले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचं महात्म्य सर्वांनाच कळतंय असं नाही, तर काही दुष्ट अंतःकरणाचे, नष्ट बुद्धीचे काही लोक वंचना करतात, अवहेलना करतात. पण संतांना ओळखणारे श्रेष्ठ सुद्धा या जगात आहेत, याचं समाधान ज्ञानोबारायांना वाटतं आणि म्हणून मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती. आणि अशा श्रीगुरूंचा, सद्गुरूंचा मी अंतःकरणापासून दास आहे. माऊली म्हणतात तसं तर माऊलींच्या जवळ सर्वच साधनं पायाशी लोटांगण घेतात. योग असेल, ज्ञान असेल, भक्ती असेल, सर्व साधनं त्यांच्या अंगभूत आहेत. पण तरी ते म्हणतात मी इतर साधनांना जाणत नाही. मला जर कुठल्या साधनेचा अभिमान असेल, त्या कुठल्या साधनेवर माझा विश्वास असेल, तर गुरुसेवा, गुरुचरणाचं दास्यत्व हीच माझी प्रमुख साधना आहे असं ज्ञानोबाराय व्यक्त करतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधना सान काही विठाला. अभंगातील हा पाचही चरणाचा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर ठेवला. महान तीर्थक्षेत्रांपैकी भारतातील एक अत्यंत पवित्रतम अशा स्वरूपाचं तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, ज्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंग रूपात प्रत्यक्ष स्थापित आहे. आणि पुन्हा हरिभक्तीचा महिमा गाण्यासाठी तेच भगवान शंकर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपात पुन्हा इथे अवतरले, वावरले आणि पुन्हा इथेच आपल्या मूळ स्वरूपाजवळ समाधी असावी. आणि म्हणून शिव अवतार असलेले भगवान निवृत्तीनाथ महाराज पुन्हा शिवाच्याच कुशीमध्ये या ठिकाणी विश्रांतीला थांबले. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचे पावन क्षेत्र, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर महाराजांचं पावन क्षेत्र, नाथ परंपरेतील महान संत श्री गहिनीनाथ महाराज असतील, श्री गोरक्षनाथ महाराज असतील, मत्स्येंद्रनाथ महाराज असतील, त्यांच्याही पदस्पर्शानं, साधनेनं पुण्य पावन झालेलं हे क्षेत्र. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गंगेच्या स्मरण मात्रानंही पातकांचा नाश होतो, त्या गंगेच्याही अवतरणाची ही पुण्य पावन भूमी. गंगा इथून प्रगट झाली आणि मग प्रवाहित होऊन सर्वांना पावन करत करत ती पुढे सागराकडे मार्गस्थ झाली. म्हणून ते गंगेचं उगमस्थान, कुशावर्तासारखं पवित्र स्थान, अशा अनेक अर्थानं हे महान पवित्र तीर्थक्षेत्र. आणि या तीर्थक्षेत्रात श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या विशेष पुढाकारातून समस्त साधू संत वारकरी भाविकांच्या श्रद्धेतून, सहकार्यातून
या ठिकाणी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा 751वा हा जयंती महोत्सव, जन्मोत्सव यावर्षी या ठिकाणी साजरा केला जातोय. 751 वर्ष महाराजांच्या अवतार कार्याला या ठिकाणी होऊन गेली. ज्या 12व्या शतकामध्ये महाराज अवतरित झाले, तदनंतर सातत्यानं ही ज्ञान परंपरा, ही ज्ञानगंगा, एका अर्थानं 2 गंगा इथून प्रवाहित झालेल्या आहे. एक आहे ती माता गोदावरी गंगा आणि दुसरी आहे ती महाराष्ट्राच्या माध्यमातून जगाला लाभलेली भक्ती गंगा. आणि भक्ती गंगेचा उगम सुद्धा इथेच आहे. आपण म्हणतो की वारकरी संप्रदायाची पायाभरणी माऊलींनी केली, पण माऊलींना जो प्रसाद मिळाला तो श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडून आणि त्यांना आपल्या गुरु परंपरेकडून. खुद्द माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा जाहला मुते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आपण सर्वजण हे जाणतो. ही गुरु परंपरा भगवान शंकरापासूनची नाथांपर्यंत येते. नाथांपासून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडून हा अध्यात्म विचाराचा, ब्रह्मज्ञानाचा प्रसाद माऊली प्राप्त करतात आणि त्यांच्याच आज्ञेनं पुन्हा तो जगताला वाटण्याची अनुमती घेतात. आणि म्हणून हा अध्यात्म विचारांचा प्रसाद सुलभ करून, सोपा करून, भक्तिरूप त्याला देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याचा उगमसुद्धा इथे होतोय. आणि म्हणून अशा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या देवस्थानाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न होताना इथे जमलेले सर्व वारकरी, भक्त, भाविक, पूज्य साधू संत, आदरणीय अभ्यासक, उपासक, कीर्तनकार, प्रवचनकार, आमची सगळी आदरणीय संप्रदायातीलही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आदरणीय महान तपस्वी आपले शिवराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. संन्यास परंपरेमध्ये आणि आखाडा परिषदेमध्ये ज्यांचं मोठं स्थान आणि मोठी सेवा आहे असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वामी गणेशानंदजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जी काही मार्गदर्शक मंडळी आहे, वडीलधारी, त्यामध्ये गोळेसर असतील किंवा सगळी जयंत महाराज असतील, सगळी आदरणीय मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. या देवस्थानाचे विद्यमान अध्यक्ष हरिभक्तीपरायण निलेशजी गाढवे महाराज, त्याचबरोबर सचिव ॲडव्होकेट सोमनाथजी गोटेकर, विश्वस्त नारायणदादा मुठाळ, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आणि प्रसिद्धी प्रमुख श्री अमरजी ठोंबरे. खरं म्हणजे प्रस्तावनेत दीर्घ प्रस्तावना ही उचित ठरणारी नाही आणि म्हणून माझे सर्व गुरुबंधू आणि अत्यंत जीवलग स्नेही अशी गुणवान, ज्ञानवान, आदरणीय महाराज मंडळी सर्वांच्याच चरणी, साधू संतांसह, भाविकांसह आपल्या चरणी आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, त्र्यंबकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन काही अल्पस्वल्प सेवा आपल्या अल्पमतीनं महाराजांच्या चरणी आपल्याला ही समर्पित करायची आहे. खरं म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण पाहतोय की निवृत्तीनाथ महाराज संस्थानाचा कायाकल्प करण्याचं आणि त्यामध्ये अत्यंत चांगलं परिवर्तन करून चांगल्या पद्धतीनं सेवा उभी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचं श्रेय नाशिक जिल्ह्यातील भाविकांना आणि महाराष्ट्रातील सर्व भाविकांना जातं की सर्वजण आपापलं योगदान देत आहेत. आणि महत्त्वाचे धन्यवाद द्यावे लागतात ते सर्व इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना, विश्वस्तांना, इथल्या सर्व उपासकांना. ही सर्वांनी एकत्र येऊन हे ठरवलं की आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि मंदिराचं गर्भगृह हे आता पूर्णावस्थेला गेलेलं आपण पाहतो. अतिशय सुंदर भव्य काम झालं आहे. परंतु अध्यक्ष मगाशी सांगत होते की भव्य अशा सभामंडपाची उभारणी असेल, भव्य असं दगडी प्रवेशद्वार असेल, भोवतालच्या ओवरी वगैरे असतील आणि इतर अशी अनेक कामं आहे भक्तांच्या, भाविकांच्या सोयीच्या दृष्टीनं जी करणं अजूनही
या ठिकाणी प्रस्तावित आहे, ती कामं सुरू आहेत आणि सर्वजण त्यासाठी अतिशय चांगले प्रयत्नशील आहे. एक गोष्ट जाणवलेली आहे की या 8-10 वर्षामध्ये निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे अधिकाधिक भक्ताभिमुख पद्धतीनं आपल्याला पावलं उचलून तातडीनं, पूर्वी ही सेवा चालूच होती पण अधिक काय केलं पाहिजे आणि म्हणून संस्थांचा इथला सेवाभाव असेल, संस्थांची इथली वेगवेगळी घडणारी कार्य असतील, हे सर्वदूर आता पोचत आहेत आणि ही अत्यंत आनंदाची बाब, समाधानाची बाब म्हणावी लागेल. बऱ्याच महाराष्ट्रातील पूर्वी काही भाविकांना माहिती नव्हतं की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीस्थान इथे आहे. भारतातून येणारे बऱ्याच भाविकांना ज्ञात नव्हतं. पूर्वी त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून भाविक तिथूनच माघारी जायचं ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु जसजसं संस्थानानं हे ठरवलं की इतकं मोठं स्थान आहे आणि हे जर आपण भाविकांपर्यंत पोहोचवलं तर भाविक हा त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला येईल. आणि खरं सांगू आपल्याला, निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन न करता जर आपण त्र्यंबकेश्वराचं दर्शन करून गेलो तर त्र्यंबकेश्वरालाही थोडासा खेदच वाटत असेल, थोडं वाईट वाटत असेल. असं आहे. त्यांचाच अवतार म्हणजे निवृत्तीनाथ दादा आहेत ना. एखाद्या वडिलांचा सत्कार केला आणि सोबत आलेल्या लेकराला खाऊ घेतो का म्हणून सुद्धा जर विचारलं नाही तर मला वाटतं त्या वडिलाला कधीही ते बरं वाटत नाही. स्वतःचा सत्कार झाला, सगळं झालं, पण लेकरू सोबत होतं, त्याला थोडं विचारलं असतं की बाबा भूक लागली का तुला, थोडा खाऊ घेतो का, तर त्या आईला वडिलांना जसं समाधान तसं भगवान श्री त्र्यंबकेश्वराला सुद्धा त्याच वेळी समाधान, गंगा मातेला सुद्धा त्याच वेळी समाधान. ज्यावेळी आलेला प्रत्येक देशाच्या आणि जगाच्या कोपऱ्यातून येणारा भाविक हा निवृत्तीनाथ दादांचं दर्शन करून जाईल, त्याच वेळेला ही खरी यात्रा त्र्यंबकेश्वराची परिपूर्ण होऊ शकते. आणि त्यासाठी लागणारे जे यथोचित प्रयत्न आहे ते आपण सर्व मंडळी करताय, याचं समाधान तुमच्या माझ्यासारख्या सर्व भाविकांच्या अंतःकरणात आहे. विठाला खरं तर आपलं हे क्षेत्र म्हणजे हरिहराचं ऐक्य प्रत्यक्ष जिथे संतांनी प्रतिपादन करून ठेवलं त्याचं प्रत्यक्ष दर्शन या त्र्यंबकेश्वरी आपल्याला घडतं. एका बाजूला आहेत भगवान शंकर आणि संन्यास, आपली आदर्शाची संन्यास परंपरा, पुरातन संन्यास परंपरा, आणि दुसऱ्या बाजूला आहे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पासूनच उगम पावणारी वारकरी परंपरा. भारतामध्ये वैष्णव संप्रदाय पूर्वीपासून चालत आलेला आहे, पण वारकरी संप्रदाय हा भारतातील इतर वैष्णव संप्रदायाशी जवळीक असण्यापेक्षा तो शैव संप्रदायाच्या जवळीकतेचा आहे. कारण वारकरी संप्रदाय हा शैव संप्रदायाचं अपत्य आहे. आपण नात्या गोत्यांचा विचार नेहमी पुढच्या पिढीला आपण सांगत असतो, वडीलधारी माणसं, की हे पहा, इकडे आपल्या वडिलांचं जुनं आजोळ होतं, तिकडे आजीचं माहेर होतं. हे नव्या पिढीला सांगतो, जुने नाते विसरत चाललेले आपण सांगतो. तसं वारकरी संप्रदायाला हे आपलं नातं ज्ञानोबारायांनी फार स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मुळात शंकराचार्यांचा जो अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे तो घेऊनच वारकरी विचार आपण जगाला देतो आहोत. म्हणून ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच ज्ञानोबाराय म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, मग अयोग्य ही मी न पवतू के जाईन. माऊली म्हणाले, मी ज्ञानेश्वरी सारखा इतका मोठा प्रबंध आणि तत्वज्ञान देण्यासाठी इतका योग्य नाही. अर्थात ते त्यांचं नम्रपण झालं, लीनता झाली. ते किती महान आहेत हे सगळ्या संतांनी गायलं, सगळ्या भक्तांनी त्यांना पाहिलं. पण माऊली म्हणतायत की मला जो विचार आपल्याला द्यायचा आहे हा मनचा विचार नाही आहे, स्वतंत्र विचार नाही आहे, हा परंपरेचा विचार आहे. आणि तोही कोणत्या परंपरेचा आहे
तर व्यास महर्षींच्या परंपरेचा विचार आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. व्यास महर्षी म्हणजे भारतीय तत्वज्ञानाला त्यांनी संपूर्णतः आपल्या विचारांनी कवेत घेतलेलं आहे. व्यास शब्दाचा अर्थच व्यापकत्व असा होतो. ज्ञानोबा तर म्हणतात की संपूर्ण जगतातील तत्वज्ञान अध्यात्मज्ञान हे व्यासांच्या अंतःकरणातून आणि मुखातून बाहेर पडलेलं असल्यामुळे म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रया. हे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचं उच्चिष्ट आहे, अर्थात ज्ञानाच्या माध्यमातून व्यास मुखातून प्रगट झालेलं ज्ञान म्हणून व्यासोच्चिष्ट. मग व्यासांचा मागोवा घेतो. पुढे म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो, अर्थात भाष्यकार मध्वाचार्य, निंबार्काचार्य, रामानुजाचार्य असतील. तरी इथे ज्ञानोबारायांना अभिप्रेत शैव परंपरेतील आचार्य, कारण विचार शैव परंपरेचा त्यांनी अगोदरच मांडलेलाच आहे. अर्थात श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आणि म्हणून शंकराचार्य महाराजांनी जो अद्वैत वेदांताचा सिद्धांत मांडला, सुलभ करून जगाला दिला, तोच विचार ज्ञानोबारायांनी घेतलेला आहे. ते म्हणाले मी त्यांना वाट विचारील, जर का कुठे चुकत असली वाट व्यासांच्याच मार्गानं जाईल. पण मार्गसुद्धा चुकत असतात ना, सारखंच दिसू लागलं की संभ्रम होतो. मग इकडे डावीकडे जायचं का उजवीकडे जायचं असा संभ्रम होतो. आणि मग अशा वेळेला मी वाट विचारील. मला वाटतं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य भाविकांनी याच्यातून एक बोध घेण्यासारखा आहे की ज्ञानोबारायांसारखे सुद्धा म्हणतात वाट चुकू शकते आणि ती वाट आम्ही विचारत राहू. आपल्याला सुद्धा गुरुजनांच्या समोर, ग्रंथांच्या समोर, संत विचारांच्या समोर सतत विनम्र राहून वाट शोधत राहावी लागेल, विचारत राहावी लागेल आणि त्या योग्य वाटेनं चालावं लागेल. तुकोबाराय सोपं सांगतात. तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे. तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे. वाटेला आणखी संभ्रमित होऊन फाटे फुटू नये यासाठी सततचं मार्गदर्शन आणि तेही योग्य विचारांचं मार्गदर्शन हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी अर्थात श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा प्रसादानं ही एक या ठिकाणी हरिहर ऐक्याचा ही विचारधारा आपल्याला दिलेली आहे. तुकोबाराय असं म्हणाले हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. पूर्ण अभंगच मोठा सुंदर आहे, सर्व उदाहरणं त्यातली सुंदर आहे. साखर आणि त्यातला गोडवा जसा अभिन्न आहे, डावं उजवा अंग मिळून एकच शरीर आहे. मग एका वेलांटीचा फरक असला म्हणून बिघडलं कुठं तुकोबाराय म्हणतात. भेद नाही आहे. आणि इथल्या संत महात्म्यांनी असेल, वारकरी मंडळींनी असेल, हे अभेदत्व आपल्या सेवेतून नेहमीच आजही जपलेलं आहे. आपले ब्रह्मलीन सद्गुरू सागरानंद स्वामीजी महाराज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज गणेशानंदजी महाराजांची उपस्थिती त्या विचारधारेतूनच आहे, त्या संस्कारातून आहे. कुठलाही वारकऱ्यांचा छोटा मोठा समारंभ असो, स्वामीजींना बोलावलं की स्वामीजी हजर. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की ते आदल्या दिवशी त्यांच्यासोबत
केंद्रातले मंत्री मुख्यमंत्री बैठकीला असायचे, दुसऱ्या दिवशी आमच्या एखाद्या सामान्य वारकऱ्याच्या 50 लोकांच्या सप्त्यात सुद्धा ते भेट द्यायला यायचे. काय मोठेपण होते, काय मोठेपण. आणि मलाही लहानपणी स्वामीजींची सेवा सहवास घडलेला, कारण आमचे श्रीगुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन श्रीगुरू सागरानंद स्वामी महाराज हे अत्यंत अभिन्न अशा स्वरूपाचं प्रेम त्यांचं होतं. आणि त्यामुळे शंकरानंदजी महाराज आमच्यात थोरले होते, पण गणेशानंदजी महाराज आम्ही एक वयाचे, आम्ही लहानपणी पुष्कळ एकत्र राहिलो, कुंभात असेल अन्य धार्मिक समारंभांमध्ये असेल. मुद्दा इतकाच आहे, या सर्व संतांनी नेहमीच, मी उल्लेख जरी मोजका केलेला असला पण आपल्यासारखी सर्व संत मंडळी आजही, वारकरी आमची आदरणीय पूज्य कीर्तनकार मंडळी, वारकरी संप्रदायातील साधू संत आणि शैव संप्रदायाची साधू संत तो विचार इथून देत आहेत. मला वाटतं हाच विचार गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषद आणि एकूण आपल्या ऋषीमुनी परंपरेला अभिप्रेत आहे. फार पूर्वी, हजारो वर्षापूर्वी म्हटलंय की ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्वेषावहै. आणि मला वाटतं याच मंत्राला सोपं करून संतांनी सांगितलं, या रे लहान थोर, या रे लहान थोर, याते भलते नारी नर, एकत्र जोडणं हे वारकरी संप्रदायाचं ध्येय. आणि हा विचार जिथून मिळाला व्यापकत्वाचा ते श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय मोठ्या सश्रद्ध अंतःकरणानं आपल्या सद्गुरूंविषयी जो अनुभव आपल्या अंतःकरणात आहे तो जगासमोर प्रगट करतात आणि जगालाही समजावून सांगतात की बाबांनो, माझ्याही जीवनामध्ये मला हा अध्यात्म प्रसाद मिळाला आणि भगवत चरणापर्यंत गेलो ते श्रीगुरु सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. मी सद्गुरु कृपेनं या उद्धारापर्यंत आलो आणि समाजाला सुद्धा त्या गुरुतत्वाचं महत्त्व कळावं. कारण अध्यात्मामध्ये आल्यानंतर दोन तत्वांची अनुभूती गरजेची आहे. एक प्रथम आहे ते गुरुतत्व आणि गुरुतत्वाच्या माध्यमातून आहे ते ईशतत्व. मग गुरुतत्व समजलं तर ईशतत्वापर्यंत जाता येईल. कारण संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संत चरणाजवळ गेल्याशिवाय ईश्वर चरणाजवळ जाता येईल कसं? हरि प्राप्ति से वो पाया, हरि प्राप्ति से वो पाया, हरि प्राप्ति से वो पाया, वो पाया, हरि प्राप्ति से वो पाया, वो पाया. दरवे संतान देते पाया, दरवे संतान देते पाया, देवे साधते साधते
ऐसी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संत महात्म्याशिवाय प्राप्ती कशी. आणि म्हणून एकदा कबीरदासजी म्हणाले की मला जर असा प्रसंग जीवनामध्ये एकदा येऊन गेला, म्हणाले श्रीगुरूंचीही भेट आणि त्याच वेळी भगवंताची भेट झाली. मनामध्ये द्विधा तयार झाली. पहिलं दर्शन कुणाचं घ्यावं. गुरु गोविंद दोनो खडे किंवा दोऊ खडे का केला गोपाव. गुरु गोविंद दोघेही उभे आहेत एकाच वेळी. पण कबीरजी म्हणतात मी निर्णय केला बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. पहिलं दर्शन श्रीगुरूंचंच केलं कबीरदासजी म्हणाले, कारण गुरु महाराज तुम्ही हा गोविंद हा परमात्मा आम्हाला दाखवला, अन्यथा या परमात्म्याचं दर्शन आम्हाला कोणी घडवलं असतं. आणि म्हणून पहिलं जे तत्व आहे ते गुरुतत्व आहे. आणि हे गुरुतत्व समजावून घेतलं तर मला वाटतं परमार्थातील सर्व साधना ही सुलभ होते आणि ईश्वर प्राप्ती ही निश्चितपणे त्या मार्गानं आपण चालू लागतो. प्राप्ती कधी होईल हे ज्याच्या त्याच्या साधनेच्या उत्कटतेवर श्रद्धेवर अवलंबून राहील. पण त्या मार्गाला निश्चितपणे आपण गुरुकृपेनं लागतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांना असं वाटलं जो गुरुप्रसाद आपल्याला मिळाला, जी सद्गुरु तत्वाची अनुभूती आपल्याला आली, ती महती जगाला कळली पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांचा अजूनही असा समज आहे की आपण हे सगळं करू शकतो, काय गरज आहे गुरूंची. म्हणजे बरेच लोक व्यवहारात सुद्धा म्हणतात गुरूंची गरज काय. मला वाटतं व्यवहार सुद्धा गुरूंशिवाय होत नाही. आता इथे सगळे वाडवडील शेतकरी माणसं बसलेली आहे, आमची सगळी बंधू भगिनी सर्वजण. शेतीत सुद्धा जे जे काही शिकवायचं ते वडीलधाऱ्या माणसांनी शिकवलं तरच पुढच्या पिढीला कळतं. आता सगळं आधुनिकी यांत्रिकीकरण झालं म्हणून सोडून द्या, पण पूर्वी आऊत जर येठायचं असेल तर ते नेमकं कसं येठावं, पेरणीचं चाडं बांधायचं असेल तर ते कसं बांधावं, म्हणजे काही गोष्टीच होत्या ना. उलेल धुरेड सुद्धा कळायला अनुभवच लागत होता. नवीन जर शेतकरी असला आणि बैलाच्या माना दबून गेल्या तरी त्याला कळतं कुठं डोंबलं हे धुरड चाललंय म्हणून, हे धुरड होतंय. किंवा खालून जर ते जोते गळ्याला लागले तर त्याला उलेल म्हणायचे, ते उलेल होतंय. पण हा समतोल कळायला सुद्धा तिथेही गुरुच लागतो. आणि करळ आणि शेपाट विठाला त्या भागातल्या वेगवेगळ्या भाषा आहे. तर मला असं वाटतं याला गुरु लागतो ना. आम्ही आज पाहतो ते ऊसाची बैलगाडी हाकणारे काही असतात. मला नेहमी खंत वाटते. मी आमच्या लोकांना म्हणतो की हे जातीवंत शेतकरी नाही, कारण यांना बैल हाकण्याची माहिती नाही. यांनी त्या तोडीला येण्यापुरते ते बैल घेतलेले असतात. बैल हाताळावे कसे, ते हाकावे कसे, गाडीला झोपावे. त्याच्यातले काही जण असतात अनुभवी, पण बिगर अनुभवी असला की तो त्या बैलांची फार मोठी दैना करतो. त्या मुख्या प्राण्यांचा तो सगळा त्रास पाहवत नाही. म्हणजे कधी कधी त्याचीच व्यसन ओढतो आणि त्यालाच वळावं म्हणून त्यालाच मारतो. आता असं वाटतं खरा मार कोणाला दिला पाहिजे. ज्याच्या हातात चाबूक आहे त्यालाच 2 चाबूक खरे म्हणजे टाकले पाहिजे, कारण त्याला कळतच नाही आहे ते कसं हाताळावं. स्वयंपाक करताना सुद्धा जुन्या माता भगिनी, आई असेल सासू असेल, तिचं काही मार्गदर्शन जर मिळालं तर त्या नव्या पिढीतील आमच्या भगिनींना मुलींना स्वयंपाकाचं ज्ञान मिळतं. म्हणजे मी छान गोष्ट एकदा वाचून गेलो होतो की एक सुशिक्षित पती पत्नी शहरामध्ये नोकरीच्या निमित्तानं राहतात. दोघंही शिकलेले, दोघंही नोकरी करतात. आणि एक दिवस त्या गृहस्थाचे मामा त्यांना भेटायला येणार असतात. मग हा पत्नीला म्हणतो, अगं आज सण आहे, होळीचा सण आहे, पुरणपोळी करते का? पिझ्झा बर्गर तर रोजच खातो आपण, पण आज होळी आहे आणि आज खरोखरच होळी आहे, त्यामुळे पुरणपोळी करतेस का? तिला असं वाटलं नाही म्हणावं तर थोडंसं अपमानास्पद होईल, आणि हो म्हणावं तर आपण काय अनुभव अजून पुरणपोळी करण्याचा घेतलेला नाही. मला असं वाटतं की तिला नाव ठेवायचं असं नाही, त्याही बिचाऱ्या भगिनीनं आपल्या शिक्षणाला वेळ दिला आहे, तिनं एवढी मोठी पदवी मिळवली, नोकरी करते,
म्हणून हा नाव ठेवण्याचा उदाहरण नाही आहे, पण आपल्याकडे एखाद्या ज्ञानाचा अभाव असेल तर फजिती कशी होते. आणि म्हणून तिनं सांगितलं हो मी करील. मग तिनं तिच्याकडे पाककलेची पुस्तकं होती. हल्ली यूट्यूबवर सुद्धा अनेक पाककला कधी कधी कला बऱ्या ठरतात, कधी अंगलट येतात, कारण ते सगळे प्रयोग असतात. मग अंगलट जर आला तर ती भगिनी तसंच झाकून ठेवते, ते कोणाला दाखवित नाही. हे करून पाहिलं होतं मी म्हणून. चांगलं झालं मग मात्र हा हे जरा टेस्ट करून पहा कसं आलंय. हा मी केलं बरं, आज नवीन केलंय. तिनं ती पुरणपोळी करायची ठरवली. पाककलेचं पुस्तक काढलं, पण तिला वाटलं नुसतं पुस्तकातून नको. शेजारी एक आजीबाई राहत होत्या, त्यांना विनंती केली. म्हणाले आजीबाई आमच्याकडे यांचे मामा आज जेवायला यायचे, सणही आहे, पुरणपोळी करायची, मी कधी केलेली नाही, थोडं मला माहिती आहे तसं, पण तुम्ही जरा थांबलात थोडा वेळ माझ्याकडे मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आजीबाई आल्या आणि मग हिनं विचारलं पहिल्यांदा काय करू. म्हणे डाळ शिजायला घाल. या मुलीनं डाळ शिजायला घातली, पण मुलीचा स्वभाव थोडासा वेगळा होता. तिनं सांगितलं आजीबाई हे मला माहिती होतं बरं का. म्हातारीला वाटलं मला मार्गदर्शक म्हणून आणलंय आणि पुन्हा ही म्हणते मला माहिती होतं. मला असं वाटतं मार्गदर्शन घ्यायचंच तर तनुमनु जीवे चरणाशी लागावे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तिथे आपल्याला काही कळत नाही, कळत असेल तरी कळत नाही ही भूमिका घेऊन. आणि तसंही श्रीगुरूंच्या जवळ ते जर म्हणतील ना हे अमुक, तर ती त्यांच्या विचारांची ती उंची असते किंवा प्रासंगिक प्रसंगामध्ये त्यांना काही वेगळं आपल्याला सांगायचं असतं. आणि म्हणून परंपरागत एखाद्या आपल्या विचाराला छेद जातो, असं वाटतं गुरु असं का सांगतायत, पण त्यांचं ती अनुभवाची शिदोरी असते आणि म्हणून ते ऐकलं पाहिजे. आणि म्हणून म्हातारीनं पुन्हा सांगितलं. ती मुलगी म्हणते आता काय करू. पण आता शिजलेली जी डाळ आहे त्यामध्ये गूळ किंवा साखर घालून, आता तुझ्याकडे पाटा तर काय नसेल म्हणे, पण मिक्सरमध्ये वाटून घे. तिनं ते सगळं पुरण छान वाटून घेतलं आणि पुन्हा सांगितलं आजीबाई हे वाचलेलं होतं बरं का, मी मला माहितीच होतं, थोडं थोडं लहानपणचं पण आठवतंय. म्हातारीला वाटलं पोरगी काय आपल्याला श्रेय देत नाही. आता काय करू. म्हणाले आता कणिक मळून घे, दळलेलं जे पुरण आहे वाटलेलं ते जवळ घे. हा घेतलं. आता काय करू. म्हातारीला वाटलं हिला धडा शिकवला पाहिजे. आणि तिच्या ध्यानात आलं की ही बिचारी नवखी आहे या बाबतीत, तरी म्हातारीला अंदाज आला. आणि म्हणून तिने सांगितले एक काम कर, आता पुरणाचा उंडा कर आणि त्याच्या पोटात कणिक घाल आणि पोळी लाट म्हणे. आता ती बिचारी इतकी सरळ होती भगिनी, तिनं कधी केलेली नाही, तिचा काय दोष. तिनं खरोखरच पुरणाचा उंडा केला, कणिक घेतली थोडी त्याच्या पोटात घातली आणि असा हातात गोळा करताना म्हणू लागली आजीबाई हे वाचलेलं होतं, मी वाचलेलं तर लाटून तर दाखव. मगापासून सांगते वाचलेलं आहे वाचलेलं आहे आणि मला येत आहे, आता लाटतं खरी पोळी. पोळी कुठं होते. कारण मार्गदर्शकाची गरज आहे, गुरूंची गरज आहे. आणि मग तिची थोडीशी फजिती झाल्यावर आजीबाई म्हणाली हे पहा मुली, तुझा प्रयत्न चांगला आहे, भावना चांगली आहे, पण काय आहे ना, तुला मार्गदर्शन कसं घ्यावं तो संस्कार तुझ्याकडे कमी पडतो. मार्गदर्शन हे लीनतेनं घ्यावं लागतं बाई. आणि म्हणून एक काम कर, आता काय कर, कणकेचा उंडा घे, त्याच्या पोटात पुरण जेमतेम जसं जेवढं शक्य आहे ते घाल आणि मग पोळी होणं शक्य आहे. अर्थात पोळी झाली. मला वाटतं व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा गुरूंशिवाय नाही आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला मार्गदर्शकांची आवश्यकता आहे. आणि म्हणून तर ज्ञानोबारायांसारखे ज्ञानच ज्यांच्या रूपानं अवतरित झालेलं, पण ते कधी म्हणत नाही की हे मी जगाला देतोय, ते म्हणतात मला श्रीगुरूंनी दिलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दिधले संपूर्ण
धले संपूर्ण माझे हाती. माऊली हे श्रीगुरु वर्णन करताना कधी थकतच नाही. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकांनी, भाविकांनी, वारकऱ्यांनी नेहमीच एक विचार माऊलींचा सतत समोर ठेवावा की श्रीगुरूंचं विस्मरण म्हणजे परमार्थातलं पतन आहे आणि श्रीगुरूंचं स्मरण म्हणजे या अध्यात्म क्षेत्रातलं उद्धरण आहे. कारण श्रीगुरूंचं स्मरण राहिलं की ईश्वराचंही स्मरण आणि अध्यात्म मार्गाचंही स्मरण त्या अनुषंगानं आपोआप राहील. पण श्रीगुरूंचंच विस्मरण झालं तर सर्वच गोष्टी चुकीच्या होतील. आणि म्हणून इथे आज माऊली ज्ञानोबारायांना असं वाटतंय की मला जे गुरुतत्व मिळालं आणि अध्यात्मामध्ये स्थूल गोष्टी समजून घेताना जर गुरूंची गरज आहे. एखादी वनस्पती समजून घेताना सुद्धा मार्गदर्शक लागतो. ही वनस्पती कोणती आहे, ही फुलावरून कशी ओळखावी, उंचीवरून कशी ओळखावी, हिचं कुठल्या औषधासाठी उपयोग होतो. छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्यासुद्धा समजूनच घ्याव्या लागतात, त्याशिवाय त्या समजत नाही. म्हणजे अचिंत्य अमोघ अशा स्वरूपाचं ईश्वर तत्व आहे जे बुद्धीलाही अवगत होत नाही, जे मनाच्याही चिंतनात येत नाही आणि वाणीच्या वर्णनातही येत नाही. हा ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला धले आणि निवृत्तीने दिधले माझे हाती विठाला अशा स्वरूपाचं तत्व की जे तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा मन वाचातीत तुझे हे स्वरूप असं हे गुढ तत्व आहे. मग अशा स्वरूपाचं जे तत्व आहे या विठाला परमश्रद्धेय आचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर यांचंही आगमन झालं. विश्वस्त आदरणीय कांचनताई जगताप यांचंही आगमन झालं आहे. आदरणीय मगाशी जयवंतजी महाराज आता परिचय आहेच, सुरुवातीलाही विश्वस्त आहेत पुन्हा आपल्या या आणि महत्त्वाची सेवा सातत्यानं पिढ्यानपिढ्यांची माझ्या वडिलांची मिरासिका देवा या न्यायानं सेवा त्यांची सुरू आहे. आपणा सर्वांना मार्गदर्शनही आहे. विठाला विठ्ठला तेव्हा माऊली ज्ञानोबाराय मोठ्या श्रद्धेनं या जगाला सांगतात की बाबांनो, या संसार दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि जीवनाचं आगम निगमाचं हे तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर सद्गुरूंशिवाय आपल्याला दुसरा कुणी तारक नाही. अभंगाचं पहिलं सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी. सद्गुरु शब्दाची व्याख्या
शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी फार छान केलेली आहे. ते म्हणतात जगामध्ये वेगवेगळ्या विषयातील गुरु भेटतील, कदाचित वेगवेगळ्या मंत्राची दीक्षा देणारेही भेटतील. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे आई ते, परिशिष्या ते बोधी सद्वस्तु ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने. सदतत्वाचा अर्थात सच्चिदानंद स्वरूप परमात्म तत्वाचा बोध जे करून देतील त्यांना खरं सद्गुरू म्हणावं. त्या सदतत्वापर्यंत घेऊन जात आहेत म्हणून सद्गुरू. बाकी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे गुरु जगामध्ये मिळतील आणि त्या त्या गुरुचं त्या त्या विषयामध्ये स्थान आहे, त्याला काही कमी लेखण्याचं कारण नाही. परंतु त्यांना फक्त गुरु म्हणता येईल, इतर विषयात त्यांना सद्गुरू म्हणता येणार नाही. बरं का, हा एक फरक समजून घेतला पाहिजे. तुम्हाला जिथून जिथून जे व्यवहार ज्ञान मिळतं त्याला गुरु आपण म्हणू शकतो. सद्गुरू हा शब्द तिथे लागू पडत नाही, गुरु म्हणा. कारण दत्तात्रय भगवान सुद्धा म्हणाले की मी ज्याच्या ज्याच्याकडून जो जो गुण घेतला तो मी गुरु केला म्हणतात, सद्गुरू केला म्हणत नाही. बरं, जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. ज्याच्या ज्याच्यामुळे आमच्या विचारात ज्ञानात काही भर पडत असेल, काही आमच्या माहितीत नसलेल्या गोष्टी आम्हाला अवगत होत असतील तर त्याला गुरु म्हणावं. कारण अंधकार दूर करणं हेच गुरूंचं काम असतं आणि तोच त्या शब्दातला अर्थ आपण नेहमी ऐकतो. गुरु या जगामध्ये आहेत, सद्गुरू हे सदतत्वापर्यंत नेतात. आणि तिसरी एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे जगद्गुरू. जगतातील अध्यात्मविषयक आत्मज्ञान विषयक समस्या दूर करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं जगद्गुरू असं म्हणतात. जगतावर प्रभाव टाकण्याचं सामर्थ्य. आणि म्हणून शंकराचार्य स्वामींना जगद्गुरू म्हणतात. त्याही अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हटलं. कारण अर्जुनाला एक निमित्त केलं, तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसाराय एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जो काही विचारांचा लाभ झाला तो गावाला झाला, जवळच्यांना झाला असं नाही, जगाला झाला. आणि म्हणून जगद्गुरू. विठाला विठाला आणि संत परंपरेमध्ये तुकोबारायांना जगद्गुरू म्हणण्याची परंपरा आपल्याकडे आहे. कारण जगद्गुरू तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबारायांना जगद्गुरू का म्हटलं गेलं असावं? कारण माऊली ज्ञानोबारायांपासून नामदेवराय सकल संत आपले जे होऊन गेले, मग सेना महाराज झाले, नरहरी महाराज झाले, सावता महाराज, गोरोबा काका झाले, सुखामेळा होऊन गेले. त्याचबरोबर आपल्या संत परंपरेमध्ये जनाई, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ही सर्व संत मांदियाळी आणि त्यांनी दिलेला विचार तुकोबारायांपुढे होता. महावेद उपनिषदादी विचार, त्याचबरोबर तदनंतर दिलेल्या संतांनी तो संत विचार हा समग्र एकत्र करून पुन्हा त्याचा सारांश महाराजांनी आपल्या अभंगातून जगाला दिलेला आहे. वेदाचंही विवरण आहे, उपनिषदांचं आहे, ब्रह्मसूत्रांचं आहे. म्हणजे कित्येक सूत्र अशी आपल्याला सापडतील की ते सूत्र आणि अभंग जणू काही त्याचं भाषांतर आहे. उपनिषदातल्या कित्येक ऋचा सापडतील. उदाहरणार्थ एकच म्हणून तैत्तरीय उपनिषदामध्ये म्हटलं यतो वा इमानी भूतानि जायन्ते. हे जे काही उपनिषदातली ऋचा आहे त्याचं भाषांतर तुकोबाराय म्हणतात. जयापा सोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीसी. महाराजांच्या या अभंगामध्ये जगतातील सर्व तत्वज्ञानाचा सारांश येतो. पहिली गोष्ट जगतातील, आणि त्यातली त्यात आपल्या हिंदू धर्मातील, भागवत धर्मातील, सनातन परंपरेतील सर्व धर्माचा अंतर्भाव. तुकोबारायांचं एक आहे, महाराजांना धर्मात सुधारणा मान्य आहे, धर्मातला संकुचितपणा दूर झाला पाहिजे हे मान्य आहे, परंतु त्याचबरोबर महाराजांना विचार परंपरेशी छेडछाड करणं हे मात्र आवडत नाही. म्हणून वेदबाह्य कुणी बोलू लागला तर तुकोबाराय त्याच्याशी भांडायला उभे राहतात. त्याला अत्यंत हीन दर्जाचं महाराज बोलतात.
म्हणून जो वेदाच्या विचाराला अनुसरून बोलेल महाराज म्हणतात आम्ही त्या विचाराशी सहमत आहोत. म्हणून नास्तिक मंडळी जर का वेद विहित काही वेगळं तत्त्वज्ञान वेद विहित मांडण्यापेक्षा त्या बाहेरचं तत्त्वज्ञान मांडत असतील तर तुकोबाराय आणि सर्व संत त्याला कधी सहमत नाही. एक गोष्ट खरी आहे की वारकरी संत सुधारणेला सहमत आहेत. विठाला आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुका अवतार नामयाचा महाराजांच्या काळामध्ये परिस्थिती विपरीत झालेली होती. कारण जवळजवळ 350 वर्ष महाराष्ट्र हा परकीयांच्या अधीन राहिलेला होता आणि त्याच्यामुळे आता त्या राजवटीचा परिणाम कसा होतो बघा तुम्ही. अजूनही मराठवाड्यामध्ये ताप आला तर बुखार आला म्हणतात, खड्ड्याला गड्ढा म्हणतात, अजूनही म्हणतात. माझाही जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला आहे. मग मी त्याच्यावरती विचार केला की अनेक गोष्टी अशा आहे. म्हणजे आपण म्हणतो खूप बेजार झालो बा, ते म्हणतात परेशान झालो. परेशान शब्द, कारण त्या हैदराबादची जी राजवट होती आणि त्या राजवटीचा म्हणून राजवटींचे परिणाम कसे समाजावरती होतात. आता 350 वर्षाची मुघलांची वेगवेगळ्या बादशहांची राजवट महाराष्ट्रामध्ये नांदून गेल्यानंतर तुकोबारायांच्या काळी काय परिस्थिती असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगद्गुरु तुकोबाराय आणि आदी संतांचा उगम त्या काळामध्ये झालेला. त्या काळात परिस्थिती विपरीत झालेली होती. लोक गाथा गीता उपनिषद ज्ञानेश्वरी अशा तत्त्वज्ञानापासून दुरावलेले होते. ज्ञानेश्वरी लाभलेली होती महाराष्ट्राला, परंतु ती समाज त्याचं चिंतनशील नव्हता, त्या चिंतनाकडे प्रवृत्त नव्हता. नाथ भागवत मिळालेलं होतं, पण हे सगळं संत वाङ्मय समाजापासून दूर होतं आणि समाज हा भीतीपोटी ते म्हणतील तसं. आणि म्हणून आजही अनेक ठिकाणी या परंपरेचे पडसाद सर्वच ठिकाणी दिसतात. महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये त्या राजवटीमुळे त्या दबावामुळे सुरू झालेल्या प्रथा परंपरा. मी म्हणतो काही माणसं मारुतीच्या पाया पडायला जात नाही पण पीराच्या पाया पडायला जातात. विठाला विठाला नाहीतरी हे पीराचे भक्त तुम्हाला कधी पांडुरंगाकडे निवृत्तीनाथ महाराजांकडे दिसणारच नाहीत. त्यांची कॅटेगरी स्वतंत्र आहे, स्वतंत्र कॅटेगरी आहे. म्हणून हे कुठून सुरू झालेलं तर राजवटीत. देव काही कमी आहेत का? उपासनेचे प्रकार आपल्याकडे कमी आहे का? ज्याला आवडेल त्या पद्धतीनं तो महादेवाची, पांडुरंगाची, श्रीरामाची, भगवान श्रीकृष्णाची अनेक भक्ती करता येते. पण ते आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात त्यावेळी सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. आता आदरणीय आचार्य लवितकरजी महाराज इथं बसलेले आहेत, त्यांनी याच्यावरती खूप त्यांच्या ग्रंथांमध्ये सगळं बारकाईनं भाष्य केलेलं आहे. म्हणजे साधा भाविक भक्त भजन करायला घाबरले आहेत काय नवल जो ज्ञाता वर्ग आहे, ब्राह्मण किंवा इतर समुदायातले सुद्धा तेही घाबरलेले होते हे महाराजांना सांगायचं. आणि त्या भीतीपोटी सगळी ही भक्ती परंपरा लोप पावत चाललेली. आणि अशा वेळेला म्हणजे ज्ञानोबारायांच्या काळातही लोपली होती परंपरा ती अज्ञानामुळे, आणि तुकोबारायांच्या काळात अज्ञान अधिक भय. मग लोकांचं नुसतं अज्ञान दूर करायचं काम तुकोबारायांवर आलेलं नव्हतं, तर भयही दूर करायचं होतं. आणि म्हणून महाराजांना शब्द तसे वापरायचे होते. झुंजारते एक झुंजारते एक विष्णुदास पाप पुण्य अंगी नातळे रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जगानी मन कास घालो नि बळकट झालो कळीकाळ. हे सगळे शूरत्वाचे विचार आहे. लोकांना या अध्यात्म परंपरेमध्ये फक्त काहीतरी उगीच भोळा भाविक, पिचलेला झिजलेला दुःखी असा भाविक नको होता महाराजांना. दुःख तर सगळ्यांच्याच वाटायला आहे, पण आपल्याला हे निर्भय होऊन आता ही सेवा करावी लागणार आहे. आणि म्हणून या जगताला या भयमुक्त करण्यासाठी, श्रद्धायुक्त करण्यासाठी, अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी हे सगळे प्रयत्न तुकोबारायांनी त्या काळी परोपरीचे प्रयत्न केले.
आणि त्याचा परिणाम म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणून जगद्गुरु म्हणजे जगताला प्रभावित करेल अशा पद्धतीचा विचार, किंबहुना जगतापर्यंत पोहोचेल असा श्रेष्ठ विचार जिथून मिळतो. गीता जगापर्यंत पोहोचली पाहतो. जगद्गुरु शब्द सार्थ झाला की नाही. आज असा कोणता देश नाही आहे की जिथे गीता पोहोचलेली. मागे एक इस्कॉनचे आमचे सहकारी भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही अरब राष्ट्रांमध्ये सुद्धा श्रीमद भगवत गीता अरबी भाषेतून उर्दू भाषेतून भाषांतरित करून तिथल्याही लोकांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे हे तत्त्वज्ञान जगभर गेलं. स्वामी विवेकानंदांनी जी सुरुवात करून दिली साता समुद्रापलीकडे पहिल्यांदा, आणि तिथून पुढे अनेक विचारवंत तत्त्वज्ञ, अनेक ऋषी मुनी साधू संत जात राहिले. मुद्दा इतकाच आहे, जगताला प्रभावित करेल असं ज्ञान विचार जिथून प्रगट होतो, जगतापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य जिथे असतं तिथे जगद्गुरू. आणि म्हणून जगद्गुरू हे एक पद आहे. गुरु हे सामान्यपणानं ज्यांच्याकडून आपण शिकतो हे पद आहे, पण सद्गुरू मात्र स्वतंत्र पद आहे की जिथे ईश्वराची प्राप्ती घडून आणली जाते. त्या गूढ तत्वाला समजावून सांगितलं जातं, नाहीतर ते गूढ तत्व आपल्यासाठी कायमचं गूढच राहिलं असतं. पण संतांनी सांगितलं. ज्ञानोबाराय सुरुवातीला म्हणतात, जो श्रीगुरुकडून त्यांना विचार मिळाला होता ते म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. असे अनेक गूढ आणि अनेक भेदाचे वादाचे विचार त्याला समन्वयामध्ये आणण्याचं काम आपल्या वारकरी संतांनी केलं. वारकरी संतांनी नेहमीच मध्यम मार्ग काढण्याचं काम केलं, टोकाची भूमिका घेतली नाही. विठाला सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्टंक आन. सद्गुरु वाचून दुसरा कोणी आम्हाला या जन्म मृत्यूरूप भव दुःखातून संसारातून तारून नेऊ शकत नाही. मग महाराजांना विचारलं, महाराज सद्गुरून वाचून नाहीच म्हणताय तुम्ही, नसेची चकारात्मक सांगताय तुम्ही. अहो मग इथे अनेक देवी देवता आहेत, सद्गुरूंना शरण जाण्यापेक्षा आम्ही त्या देवी देवतांचे शरणागत होऊ, काय फरक पडतो. ज्ञानोबाराय म्हणतात, बाबांनो त्या देवी देवतांना देवपद मिळालं ते पुण्यप्रभावानं, यज्ञप्रभाव पुण्यप्रभाव इंद्रचंद्रादी देवांनी ते पद मिळवलं, पण त्यांच्याकडेही अध्यात्म ज्ञानाचा अभावच आहे. आणि म्हणून ते अजूनही संशयात आहेत. अभंगाचं दुसरं, इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे. इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणे. चंद्रदेव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदितिना. इंद्र चंद्रादी देव ब्रह्मदेवादी देव ब्रह्मादी करोणी म्हटलं, सगळे अनेक असे देव आहे. अजूनही
काही ठिकाणी त्यांचा संभ्रम दिसून येतो. मला वाटतं इंद्रालाही संभ्रम होता, म्हणून तर इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा. आता ती प्रत्येक कथा सांगून मी आपला वेळ घेणार नाही. ब्रह्मदेवाला संभ्रम असावा, इंद्राचं ठीक आहे, पण ब्रह्मदेव तर सृष्टी बीज आहे. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची आ मापा शिग जहाला. सृष्टीचं बीज आहे. बीज म्हणजे उत्पत्ती जिथून होते, तो उत्पत्ती करता आहे. पण भगवान जेव्हा कृष्णावतारात आलेले होते त्यावेळेला ब्रह्मदेवाला वाटलं मला काला मिळाला पाहिजे. आता संभ्रम काय पहा, इथे गंमत अशी आहे, कृष्णाला ओळखायला कमी पडलेले नाही, पण कृष्ण भक्ती ओळखायला कमी पडले. हा थोडा बारकावा या गोष्टीत समजून आपण घेऊ. कृष्ण ओळखता येणार नाही ब्रह्मदेवाला हे म्हणणं चुकीचं होईल, कारण ब्रह्मदेवाला माहिती आहे, म्हणून तर तिथपर्यंत आले काला घ्यायला. कृष्णाला मानत नसते, कृष्णाला ओळखलं नसतं तर काला घ्यायला कशासाठी उभे राहिले असते. माहिती होतं कृष्णस्तु भगवान स्वयं, हे उपनिषदाचा जो उद्घोष आहे ब्रह्मदेवालाही माहिती आहे. पण काला घेण्याची प्रक्रिया चुकली, इथे संभ्रम आहे. त्यांना असं वाटलं मी जर ब्रह्मदेव रूपात गेलो, ही तर सगळी पोरसोरं आहे गोपाळ, मग यांच्यामध्ये मी जाऊन एवढा मोठा ब्रह्मदेव उभा राहिलो, कसं दिसेल ते, शोभून दिसेल काय. अजून बऱ्याच खेडेगावांमध्ये कैक लोकांना वाटतं मी 100 एकराचा जमीनदार आहे, गोरगरिबामध्ये बसून कीर्तन ऐकणं हे काय मला शोभतं का. बरेच लोक आहे, माझ्या 25-30 वर्षाच्या प्रवासामध्ये अशा गैरसमज असणारे अनेक लोक मी पाहिले. त्यांना वाटतं मी इतका, आणि म्हणून मला इथली जी माणसं आहे, इथे गरीब आहे, श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, या सगळ्यांचा संभ्रम दूर झालेला आहे की परमेश्वराजवळ आपण फक्त त्याचे सेवक आहोत, ना गरीब, ना श्रीमंत, ना लहान, ना मोठा, कोणता भेद नाही आहे, फक्त देव माझा मी देवाचा, ही भावना ब्रह्मदेवालाही वाटलं. ब्रह्मदेव रूपात कसा जाऊ, कसं दिसेल ते, आणि फोटो कुठं व्हायरल झाला तर काय होईल, नाही आजच्या काळात. आणि म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, एका लहान मुलाचं रूप घेतलं, गोपाळासारखाच. पण श्रीकृष्ण आहे तो, देव जाणता जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. भगवंताच्या नजरेतून काय सुटतं मायबाप हो. ज्यानं मनोभावे सेवा केली, असा कितीही एखादा सामान्य भक्त असेल, स्त्री पुरुष असेल, तर भगवान त्याच्यावरही आशीर्वाद त्याला देतात. आणि किती एखादा महान असेल, पण त्याच्याकडनं जर काही भावभक्ती यथा व्यवस्थित नसेल, तर भगवंताचा आशीर्वाद मिळण्यापेक्षा त्याचा कोपही सहन करावा लागतो. विठाला विठाला विठ्ठला 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 सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करतो. आमदार आमच्या आदरणीय सरोजताईंचं नाव तर ऐकूनच आहे, परंतु त्यांना धन्यवाद देतो की त्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाल्या. सरोजताई आहिरे आणि सर्व त्यांच्यासोबत आलेले मान्यवर पदाधिकारी आणि स्नेही मंडळी, आपलंही सर्वांचं स्वागत आहे. विठाला विठाला ब्रह्मदेव हे श्रीकृष्ण परमात्म्याकडून प्रसाद मिळावा म्हणून गेले, परंतु अंतःकरणामध्ये भक्तिभावना घेऊन जाण्यापेक्षा अहम भावना आहे, हा आहे संशय, हा आहे संभ्रम, ही आहे चूक. म्हणून आपण देवाच्या देवळात जाताना, एखाद्या संतभूमीमध्ये किंवा देवभूमीमध्ये जाताना भक्तिभावना घेऊन जाणं महत्त्वाचं. जसं एखादा विद्यार्थिनी शाळेत जाताना जर मी विद्यार्थी आहे या भावनेतून जातील तर ते लवकर शिकतील.
आणि मी विद्यार्थी असं म्हणण्यापेक्षा कधी कधी ते गुरुजीला म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का मी कोणाचा मुलगा आहे? आता असं जर म्हटलं असेल, त्याचे वडील थोडेसे कोणी मोठे पदाधिकारी असतील, पण तो जर गुरुजींना असं म्हणायला लागला तर त्याला जीवनामध्ये मला वाटतं ज्ञान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मान मिळेल पण ज्ञान मिळणार नाही. आणि ज्ञान नसलेल्या माणसाला मान मिळाला तर तो शोभून दिसत नाही. विठाला विठाला नव्या पिढीतील सगळ्या बालगोपाळांना, बंधू भगिनींना मी सांगतो की जगात मान तर प्रत्येकाला हवा आहे ना, मग त्यासाठी ज्ञान पहिलं घ्या. कारण जुना काळ होता की ज्ञान नसलेली माणसं सुद्धा मान मिळवू शकत होते. आजचा काळ खूप स्पर्धेचा आहे. आज कर्तृत्वाशिवाय आणि तुमच्या काही ना काही कार्य चांगला स्वभाव, चांगलं कर्तृत्व, चांगलं ज्ञान, विचार असल्याशिवाय तुम्हाला मान मिळणार नाही. तो जुना काळ होता की पाटलाचा मुलगा पाटील व्हायचा. ते दिवस संपले. विठाला विठाला कारण आता तुम्हाला ती पात्रता सिद्ध करावी लागेल. आणि ती पात्रता सिद्ध केली तरच समाजामध्ये स्थान आपल्याला मिळेल. आणि हे वारकरी संतांनी तर केव्हाच सांगून ठेवलं. तुकोबाराय म्हणले, संताचे ते आप्त नव्हती संत, इतकं बोलले. याचा अर्थ सगळे संत नाही असं महाराज म्हणाले नाही, पण महाराज म्हणाले ती सेवा तुम्ही जर चालवली नाही. आणि म्हणून आज अनेक संतांची पूजनीय वंशज मंडळी आहे, पण त्यातली मोजकीच मंडळी आहे जयंतजी महाराजांसारखी की जी ती सेवा सांभाळतायत, चालवतायत. आणि म्हणून त्यांच्या चरणी आपण नतमस्तक आहोत. पण सर्वांनी सांभाळलं असं म्हणता येईल काय? किती वेल विस्तार मोठा आहे. मग सर्वांनी सांभाळलं का? बरेच जण वर्षभरातून दर्शनाला यावं इतकंही विसरून गेलेले असतात. हे मी खात्रीनं तुम्हाला सांगतो. अनेक वंशज ज्या पूज्य संतांचे वंशज आहे, निदान भोळा भाबडा वारकरी, आमचा रोजंदारी करणारा वारकरी उसनवारीवर पैसे घेऊन जातो, पण तुकोबारायच्या देहूची वारी, त्र्यंबकेश्वराला येऊन निवृत्तीनाथ महाराजांची वारी, नाथांकडे जाऊन षष्ठीची वारी करतो, पंढरीची करतो. आणि बरेच वंशज ते म्हणतात आता आम्ही अमेरिकेत स्थित झालो त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही आहे. कसं काय बोलायचं? विठाला विठाला म्हणून जाती परंपरेनं मिळणारा मान, वंश परंपरेनं मिळणारा मान, त्याचे दिवस आज राहिलेले नाहीत. आज प्रत्येकाला ज्याचं त्याचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. ज्याचं, आणि हे गीतेनं त्या काळी सांगितलं 5000 वर्षापूर्वी, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैवरी पुरात्मनः. आपणच आपला उद्धार घडवून आणा, आपणच आपल्याला सक्षम बनवा, हे गीता 5000 वर्षापूर्वी शिकवते. आणि आपण आपल्याला घडवू शकलो तर आपण आपले बंधू आहोत. आणि आपणच आपल्याला घडवण्यात कमी पडलो तर आपल्याला शत्रूची गरज नाही. गीता म्हणते आत्मैवरी पुरात्मनः, आपणच आपले शत्रू आहोत. विठाला विठाला ब्रह्मदेव हे अहम भावनेनं आले. देवाजवळ जाताना भक्तिभावना. आणि म्हणून आपल्याला आजही जी माणसं पहा, तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल, समजायचं हे योग्य पद्धतीनं तीर्थयात्रा करून आले. काही माणसं तिथून आल्या आल्या पिशव्याही खाली ठेवत नाही तर कुरकुर सुरू करतात, काय खरं आहे. आणि मग एक एक तक्रार सुरू होते. त्या देवस्थानचा पुजारी तसा, ज्याच्याबरोबर गेलो तो महाराज असा, गाडीवाला ड्रायव्हर तसा, जेव घालणारा आचारी असा. मी सांगतो काहीच थोड्या बहुत त्रुटी सगळ्या ठिकाणी असतात, परंतु या माणसाची सर्वात मोठी चूक असते, कारण हा घरी तसा दारी वागतो. ह्याला वाटतं मी माझ्या बायका मुलातच आहे. अरे बाबा, आपण बाहेर आलो हे तर समजून घेशील आणि मग तडजोडी करायला शिकशील. तडजोडच जर तुला करता येत नाही तर तुला आनंद कसा मिळेल, तुझी यात्रा गोड कशी होईल. तडजोडीशिवाय जीवनही गोड होत नाही. आणि कोणतीच यात्रा, जीवनाचा प्रवास किंवा तीर्थयात्रेचा प्रवास हा गोड होत नाही. आणि म्हणून माणसंही अशा पद्धतीनं वागतात. मला इतकंच म्हणायचं आहे की भक्तिभावना घेऊन जावं लागेल. नाथ महाराज म्हणाले, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. माणसं एक तर स्वेच्छेनं आणि आनंदानं निघाली पाहिजे. निघतानाच हा संदेश कधी आहे, निघताना सुखे जाऊ, जाऊन आल्यावर सुखी होऊ म्हणत नाही.
निघताना सुखासुखी निघू, नाही तर घरच्यांनी बळच पिशवी भरून द्यायची तरी म्हणायचं नाही मला घर सोडून करमतच नाही. याला काही सुखाची तीर्थयात्रा म्हणायचं. म्हणजे ते तुकोबारांच्या अभंगात जसं त्या एका म्हातारीची गोष्ट येते की आवा चालली पंढरपुरा वेशीपासून, सगळा अभंग सांगत नाही, पण मुले लेकरे घरदार ह्याची माझे, तिला नाही जायचीच इच्छा नाही आणि मग ती सुखानं जाईल. म्हणून निघताना सुखानं निघालं पाहिजे. पुढे सत्संगात ती तीर्थयात्रा केली पाहिजे. वाचे विठ्ठल नाम घेऊ भगवत भजनात ती यात्रा केली पाहिजे. आणि आपण जर निघताना श्रद्धेनं निघालो, तिथे जाताना सत्संगात राहिलो आणि वाचेनं भगवन नाम गात राहिलो तर आमटी खरड झाली होती का आळणी हे ध्यानातच येत नाही. पण दिंडीत आलेली माणसं सुद्धा कधी कधी, आमच्याकडे तर एक गंमत झाली. एक माणूस वारी करून आला आणि त्याला मित्र विचारायला लागले आमदारताई की कशी काय झाली वारी. आता किती प्रतिक्रिया देण्यासारख्या गोष्टी आहे की लोक सेवा कशी करतात, प्रशासन कसं सतर्क राहतं वारकऱ्यासाठी, किंबहुना कीर्तनं कशी चालतात, त्या मठांच्या सेवा कशा चालतात, उदार अन्नदाते मंडळी अन्नदान कसं करतात, तरुण मंडळी श्रमदान कसं करतात, अनेक गोष्टी आहे तिथे ऑब्झर्व करून धन्यवाद देण्यासारख्या. हा आल्यावर काय यानं सांगितलं माहिती, मित्रानं विचारलं कशी झाली वारी. तो म्हणला काय विचारतो गड्या, पहिल्यांदाच गेलो आग्रहामुळे मित्राच्या, काय म्हणे नुसती घाण तिथे. काय एवढ्या सगळ्या वारीमध्ये त्याला काय दिसलं. आता समूह एकत्र आला, थोड्या बहुत गोष्टी, स्वच्छता कर्मचारीही काय तो 24 तास उभा राहील असं नाही आणि आलेले सगळे शिस्त पाळतील असंही नाही. मला वाटतं तीर्थक्षेत्र हे पवित्र ठेवणं आपलं सगळ्यांचं काम आहे. तीर्थात येणारा तुमच्या माझ्यासारखा भाविक त्यानं नारळ फोडावं आणि शेंडी कुठेही फेकावी, पेडावा देवाला वाहावा आणि कागद कुठेही फेकावा, असं जर आपण वागत राहिलो, घरून दशम्या बांधून आणाव्यात, जेवण करावं, उरलेल्या दशम्या निवृत्तीनाथांच्याच भिंतीजवळ टाकून द्याव्या, हे आम्ही वागतो, आम्हीच करतो हे सगळं. मग आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाची जबाबदारी आहे की जे होईल तेवढं स्वच्छ ठेवावं. पण त्याला सगळ्यांनी मिळून साथ दिली तर ते शक्य आहे, तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवणं. मग घाण असेल थोडीफार, पण हा यानं काय शोधलं तिथं जाऊन. फक्त वारीहून आल्यावर काय म्हणतो, माझं उत्तर एकच आहे, अशा घाणी कुठेही नेल्या तरी त्या घाणच घेऊन घरी येतात. चांगलं दिसत नाही, चांगलं घेताच येत नाही. विठाला विठाला म्हणून भक्तिभाव घेऊन देवाजवळ जर गेलो तर फजिती होत नाही. ब्रह्मदेव अहमभाव घेऊन गेले, मी एवढा ब्रह्मदेव कसा जाऊ, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करून. थोडं लांबच चाललंय मला कल्पना आहे, पण वेळेत थांबू, कारण आपल्याला वेळेची मर्यादा तर पाळलीच पाहिजे. 12 वाजून आणखी 1-2-5 मिनटामध्ये निश्चित थांबू. शेवटी ब्रह्मदेवाला ओळखलं श्रीकृष्णानं, खऱ्या रूपात यायला लाजले आणि बालरूपात आले, सगळ्यांना काला दिला. आपल्याला प्रमाण माहिती आहे. आणखी एक येणे नवला वो केला, काला वाटिता वो विधाता ठकविला, भाग नेदिता तो वत्से गोवळ घेऊन गेला, तैसाची आपण येथे होऊन या ठेला. ब्रह्मदेव चिडले आणि मग मला काला दिला नाही, सगळ्या पोरांना वाटला मला दिला नाही. मग त्यांनी लहान मुलांनी वासरं चोरून नेली. मला इतकंच सांगायचं, पुढची कथा सांगत नाही. पण ब्रह्मदेवाला सुद्धा ही अध्यात्म भक्ती परंपरेची जी काही संभ्रमावस्था आहे ती दूर झालेली नाही. कारण गुरुचरणाजवळ गेल्यावर 2 लाभ पहिले होतात. एक लाभ होतो ते म्हणजे अहंकाराचं निरसन आणि दुसरा लाभ होतो ते म्हणजे परमात्म्याचं दर्शन. श्री गुरुचरणाजवळ हे 2 ठळक लाभ आहे. पहिली गोष्ट आहे अहंकाराचं निरसन आणि संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला भगवंताचं दर्शन. ब्रह्मदेवानं देवपद प्राप्त केलं होतं पण गुरु केलेला नव्हता आणि त्यामुळे अहंकाराचं निरसन झालेलं नव्हतं. म्हणून इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी, संशयाच्या कक्षेत अजून ते आहेत असं ज्ञानोबाराय म्हणतात. पण सद्गुरू मात्र ब्रह्मतत्वापर्यंत निश्चित आम्हाला घेऊन जातील यासाठी ते समर्थ आहेत. त्याचं कारण ते स्वतःच ईश्वर स्वरूप झालेले आहेत. अभंगाचं 3रं चरण. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती.
इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या. आपण परंपरेनं म्हणत आलो, हजारो वर्ष आपली जुनी प्रार्थना आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि हे बोलताना ज्ञानोबारायांचं अंतकरण तर फारच भक्तिभावानं न्हावून निघतंय आणि इतके गोड शब्द आपल्या गुरूंच्या बाबतीत ते काढतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, प्राण विसावा माझा. गुरुवीना देव तुझा, गुरुवीना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा एकच पद घेऊ वेळेनुसार की गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. गुरु वाचून दुसरा देव या त्रैलोक्यात नाही. आणि म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. त्यांना परब्रह्म का म्हणायचं तर ते साक्षात ईश्वर चिंतन साधना करता करता ईश्वर स्वरूप झालेले आहेत. ईश्वर भक्तीचा अंतिम परिणाम हाच असतो की ईश्वर रूप होणं. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि म्हणून पण इतकं असूनही पुरविती आरती शिष्याची या. ज्ञानोबारायांना स्वतःला अनुभव होता. अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तीरावर नेवासे या पुण्य पावन क्षेत्रामध्ये करवीरेश्वर महादेवाच्या पुरातन दिव्य भव्य मंदिरामध्ये पैठणहून परतत असताना श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत. माऊली त्यांच्या चरणाजवळ आहेत. सोपान काका मुक्ताई ज्या सच्चिदानंद बाबाला आपल्या आशीर्वादानं पुन्हा जीवन दिलं ते सच्चिदानंद बाबा आहेत. आणि भाग्यवान कोण त्यावेळेचे भाविक आहेत. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. गीतेचा विषय नेमकं या संत मांदियाळीच्या मध्ये निघाला. आणि मग ज्ञानोबारायांना एक भावना निर्माण झाली की महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना विनंती केली या जगदोद्धारासाठी थोडंसं अध्यात्म तत्त्वज्ञान सुलभ करून लोकांना त्यांना समजेल अशा भाषेत द्यावंसं मला वाटतं. आपली आज्ञा आणि आपले आशीर्वाद हवे. निवृत्तीनाथ महाराजांना एक खूप आनंद झाला की आपण काही हे चांगलं करताय. आशीर्वाद दिले आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन रचना सुरू झाली. असं म्हणतात की 2-2.5 वर्षाचा कालखंड 2 वर्षाचा कमीत कमी माऊली ज्ञानोबारा हे नेवासे मुक्कामी त्या ठिकाणी होते. एक एक ओवी निरूपणा असं अर्थासह कदाचित सांगत असतील. आणि ती ओवी लिहून घेण्याचं काम सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला. लिखाणाचं काम सच्चिदानंद बाबांना दिलेलं होतं. ज्ञानेश्वरीचं हे महान तत्त्वज्ञान रूप हा ग्रंथ परिपूर्ण झाला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. एथ माझे जीवरले पायी कपन. आणि तो ग्रंथ श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे ठेवला. ज्ञानोबारायांनी साष्टांग दंडवत घातलं आणि प्रार्थना केली की महाराज हा ग्रंथ पूर्णत्वानंतर मला काही मागायचं आहे. मला आपल्याला काही विनंती करायची आहे. असं म्हटल्यावर निवृत्तीनाथ महाराजांना फार बरं वाटलं. कारण आयुष्यभरात ज्ञानोबाराय पहिल्यांदाच म्हणत होते मला काही मागायचं आहे. काही सांगितलं नाही, काही कधी मागितलंच नाही. आणि आज म्हणतायत अंतकरण भरून आलं निवृत्तीनाथ महाराजांचं. माझ्या या लहान्या भावंडांनी एवढी दुःख सहन केली. सोपान काका ही छोटी आमची मुक्ता पण कधी तक्रार कशाची केली नाही की लोक असं का वागतात. किंबहुना भाकरी मिळाली नाही वेळेवर, मधुकरी कुणी वाढली नाही, गोष्टी घडत गेल्या. पण आज मात्र ज्ञानोबाराय म्हणाले गुरु महाराज मला काही मागायचं आहे. काय पाहिजे माऊली. म्हणाले या विश्वासाठी कल्याणाची भावना
क्षेमाची भावना अंतःकरणात आहे. आणि मग ते पसायदान सुरू झालं. अर्थात हे पसायदान विश्वकल्याणासाठी मागितलं आणि सरते शेवटी हा ग्रंथ जगताला खुला करण्यात यावा हेही मागणं आवर्जून वेगळ्या पद्धतीनं मागून घेतलं. विषय विस्तृत आहे पण थोडासा घाईनं पुढे नेतो. ज्या वेळेला हा ग्रंथ जगताला द्यायचा म्हटल्यावर निवृत्तीनाथ महाराजांनी ही नेत्रपाती बंद केल्यात आणि तेही चिंतनात बुडाले. कारण परंपरा चालत आलेली अशी आहे की एक गुरु आणि एक शिष्य परंपरा आहे. परंपरेचा सन्मान ठेवला पाहिजे, परंतु हा सन्मान ठेवताना काळाची गरजही ओळखली पाहिजे. मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो, वारकरी संप्रदायाचा सुधारणेकडे कल आहे. परंपराही जतन झाली पाहिजे आणि त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा होत होत, समावेश होत होत व्यापकत्वानं आपल्याला पुढं गेलं पाहिजे. हा विचार संतांचा दिसून येतो सर्व ठिकाणी. आणि म्हणून इथे सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांनी सरते शेवटी सांगितलं, माऊली तुम्ही जे म्हणताय ठीक आहे, माझी त्याला अनुमती आहे. आणि म्हणून पसायदानाच्या शेवटी असं म्हटलेलं आहे, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया जाहला किंवा झाला. माऊलींना आशीर्वाद मिळाला श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा, हा होईल दान पसावो. माऊली तुम्ही जे मागितलंय ही प्रसाद रूपी जी भावना, प्रसाद रूपी दान म्हणजे पसायदान, सरळ मराठीतला अर्थ त्याचा. आणि हे सर्वांच्या साठी हा जो प्रसाद तुम्ही मागताय होईल, तुमचं म्हणणं पूर्ण होईल. आणि ही एक गुरु एक शिष्य परंपरा थोडीशी आता बाजूला ठेवून व्यापकत्वानं समाजाला उपदेश देण्याची परंपरा तुमच्यापासून इथून पुढे सुरू होईल हेही सांगितलं. आणि येणे वरे ज्ञानदेवो, या वरदानामुळे ज्ञानदेव सुखिया झाला. एक जण विद्यार्थी म्हणाला, येणे वरे ज्ञानदेव. म्हणला असं नाहीये ते, म्हणून तर गुरुचरणाजवळ बसावं लागतं. हे सगळं समजून राहिला. मग उद्या म्हणशीन खाली अमुक आहेत वर. मराठी भाषा अशी आहे, वर शब्द हा जर लग्नपत्रिकेत छापून आला तर तिथे त्याचा अर्थ असतो नवरा मुलगा, नवरदेव. एखादी वस्तू खाली ठेवू नको वर ठेव म्हटलं तर तिथे वर शब्दाचा उंच असा अर्थ होतो. आणि जेव्हा पसायदानामध्ये किंवा जनाबाईच्या अभंगामध्ये वर शब्द येतो की ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी, तिथे त्याचा वरदान असा अर्थ होतो. विठाला विठाला वर हा आशीर्वाद सर्वांना श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी दिला. मला वाटतं वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आहे. म्हणून तर अमरावतीचे संत गुलाबरावजी महाराज म्हणाले होते की वारकरी पंथ हा विश्वधर्म होण्याच्या योग्यतेचा आहे. आणि म्हणून तर तुमच्या माझ्यासारखे सर्व जाती धर्माचे पाईक बांधव या संप्रदाय विचारधारेमध्ये एकरूप होऊन चालण्याचा प्रयास करतात. यामध्ये जात धर्म पंथ भेद कुठलाच भेद या संप्रदायामध्ये ठेवला गेला नाही. सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज म्हणाले, बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. या संप्रदायाचा इतिहास काय सांगतो. एका वेश्येच्या मुलीला नुसता दिंडीत प्रवेश नाही, थेट पांडुरंगाच्या मंदिरात जवळ प्रवेश आणि मंदिरात समाधी. हे जर आपल्याला समजलं तर मला वाटतं संप्रदायामध्ये संकुचित भावना औषधालाही शिल्लक राहणार नाही. वेश्येची मुलगी कान्होपात्रा, परंतु कान्होपात्रेनं इतक्या उत्कट भावनेनं पांडुरंगाच्या चरणाला मिठी दिली. मला वाटतं आपण कोणाचा भाव कसा मूल्यमापन करू शकतो, त्याची जात आपल्याला ओळखता येईल, त्याची परिस्थिती ओळखता येईल त्याच्या राहणीमानावरून, पण त्याचा भाव फक्त देवच ओळखू शकतो, तो आपल्याला कसा ओळखू येईल. आणि म्हणून एखादा मनुष्य आपल्या दृष्टीनं, समजा एखादं 16 ओवळं आहे तिथे जाण्याला तो पात्र नाही, पण त्याचा भाव जर उत्कट आहे तर भगवंताला मात्र तो भक्त यावा असं वाटतं. चोखामेळ्याच्या बाबतीमध्ये पंढरीत असाच वादंग घडलं. पायरीवर बसून चोखामेळा रात्रभर रडत राहिले, देवा तुझी भक्ती करतो हा काय माझा गुन्हा आहे का, आणि मला तुझ्या दर्शनापर्यंत चरणापर्यंत येऊ दिलं जात नाही. माझी जर तुझ्यावर श्रद्धा आहे, एखाद्या लेकराला जर आईची भेटच पाहिजे, त्याला का त्या आईजवळ जाऊ देऊ नये. चोखामेळा रडत राहिले. उलट म्हणाले, देवा माझ्यावरती आळ घेतलाय, तू जो हार मला दिलाय ना, म्हणतात की
यानं देव बाटवला, कारण सगळे झोपलेन, मंदिर आपोआप उघडलं होतं. चोखामेळामध्ये गेले, दर्शन केलं. भगवंतानं आपला रत्नजडीत हार चोखामेळ्याच्या हृदयात घातला आणि मग चोखामेळा क्यू काकुलतीला येऊन पांडुरंगाला विणवू लागले. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारी ताती काय अपराध, धाव घाली विठू आता चालू नको मन. मायबाप हो, ज्ञानोबाराय जर अवताराला आले नसते तर मला असं वाटतं हिंदू धर्माचे आणखी तुकडे झाले असते. ज्ञानोबारायांनी चोखामेळ्याला हाताला धरलं आणि वाळवंटात नेलं. म्हणाले, चोखोबा, तुम्हाला जर मंदिरात येऊ नका म्हणत असतील तर मी जे कीर्तन करायचं आहे नामदेवरायांना आम्हाला, ते आपण मंदिरात करण्यापेक्षा महाद्वारात करू. आणि महाद्वारातही गर्दी मावेनाशी झाली. तिथून पुढे म्हणाले, आपण वाळवंटात करू. खेळ मांडियेला नाचती वैष्णव भाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान केला पावटन, क्रोधाभिमान केला पावटन, एक एका लागतील पायी रे, एका एका लागतील पायी रे, नाचती आनंद कलोळी पवित्र गाणे नामावळे रे, नाचती आनंद कलोळी पवित्र गाणे नामावळे रे. खेळमांडियाला वाळवंटी गाई काय प्रकरण आहे? एक वारकरी म्हणून, सामान्य भाविक म्हणून विचार केल्यास लक्षात येतं की सर्वांना सामावून घेण्यासाठी वाळवंटाची अडचण नव्हती आणि म्हणून खेळमांडियेला वाळवंटी गाई. मंदिरात अडचण होत होती. मला असं वाटतं या संप्रदायानं स्थापनेपासून व्यापकत्व जपलंय आणि ते आजही जपावं लागेल, उद्याही जपावं लागेल. आणि म्हणूनच आपल्या सर्व संतांनी बघा, नाथ महाराजांनी तर क्रांती केली मायबाप हो. मला तर सर्व संतांमध्ये नाथ महाराजांची क्रांती विशेष वाटते, कारण त्या काळातही महाराष्ट्र हा पराभूत झालेला होता. दिल्लीच्या बादशहांचं राज्य महाराष्ट्रावरती होतं आणि त्यावेळेला महाराजांच्या असं लक्षात आलं की सगळ्या जाती धर्मातले घटक जर आपण एकत्र जोडले तर ही संस्कृती टिकेल, आपली शक्तीही वाढेल आणि आपला धर्मही टिकेल. कारण सगळ्यांना जोडलं पाहिजे, विघटन नको, आता संघटन झालं पाहिजे. आणि मग नाथ महाराजांनी काय केलं, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांकडे जाऊन त्यांच्या पद्धतीनं काही त्यांच्या भाषेत समजतील अशा रचना करायला सुरुवात केली. वासुदेव, पिंगळा, किती कोलाटी, डोंबारी, कैकाडी, हे सगळे आहेत आणि हे सगळे आवर्जून लिहिलेले अभंग आहे. बरं, ही काही गंमत नाही आहे. याच्यामागे एक फिलॉसॉफी, याच्यामागे एक विचारधारा आहे, त्याच्यामागे तात्कालीन परिस्थिती आहे. आपण त्या परिस्थितीचा विचार करून समजून घेऊ शकलो की मग अभंग का जन्माला आले याचं उत्तर हळूहळू मिळत जातं. महाराजांना माहीत होतं हिंदू धर्मातले सगळे बांधव आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं विभागलेले आहेत, पण हे सगळे एक संघ केले की आपल्याला हा धर्म टिकवणं सोपं होईल. कारण अनेक काठ्यांचा जुडगा जर एकत्र बांधला मोडत नाही. एकटी काठी जर म्हटलं ती लवकर मोडते. आणि म्हणून आजही सर्व शहाणी सुरती माणसं सतत हा विचार देत आहेत की आपल्याला सगळ्यांना जोडावं लागेल. मला एक स्वयंसेवक भेटले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. त्यांनी मी म्हटलं बरेच दिवस झाले भेटला नाही. म्हणाले, डांग जिल्ह्यामध्ये काम करतो आदिवासी बांधवांसाठी. ही बांधव आहेत आपले आणि त्यांनाही शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि हे आपण जर नाही देऊ शकलो तर अनेक लोक येतील, धर्मांतर होत राहतील. म्हणजे जे पूर्वी झालं शतकानुशतकं तेच इथून पुढेही चालू राहील. आणि त्यासाठी आपल्याला आपल्यातलं अंतर कमी केलं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे. मला वाटतं हे वारकऱ्यांपासून ते अनेक संघटना असतील सगळ्यांनाच मान्य आहे आणि त्याच विचारानं आपल्याला जाण्याची गरज आहे. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, पुरविती आरती शिष्याची या. ही शिष्याची कोणती इच्छा पूर्ण केली? ही व्यापकत्वाची इच्छा पूर्ण केली.
संप्रदाय आता एक गुरु एक शिष्याचा नको, तो सर्व समाजाचा झाला पाहिजे, एका वाक्यात सांगतो. ही इच्छा ज्ञानोबारायांची पूर्ण केली. पण असे श्रीगुरु सर्वांना कळत नाहीत, म्हणून वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. ज्ञानोबाराय म्हणतात असे जे कोणी श्रीगुरु आहे, ज्यांना मुख्य श्रेष्ठ लोक वंदन करतात, सामान्याला भलेही ते न कळत, पण जे कोणी ज्ञाती आहेत, कारण शेवटी चांगल्या गोष्टी समजायला पात्रतेचीच माणसं लागतात ना. हिऱ्याची पारख करायला आमचे गुरु महाराज सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणायचे, गाजर पारखी माणूस हिऱ्याची काय पारख करणार? गाजर पारखी, त्याला हिऱ्याची पारख कशी जमणार? म्हणून पात्रता लागते. एखादा गायक किती सुंदर गातो, एखादे वादक किती सुंदर वाजवतात, हे समजायला काही स्वर, ताल, लय या सगळ्या गोष्टीचं, रागदारी, ह्या सगळ्याचं ज्ञान पाहिजे. जर नसेल तर हे कळणार नाही. बऱ्याच वेळेला मग माणसाला ते कंटाळवा नाही वाटतं. काही लोक उशिरा कीर्तनाला, मी एकाला विचारलं, अहो तुम्ही एवढे चांगले अध्यात्मप्रेमी आहात, उशिरा का आलात? नाही म्हणे, ते दोघंजणं येतील, मग ते त्यांचं सगळं होईल आणि मग मी निघत असतो म्हणे. याला निरस माणसं म्हणायचं, याला काय म्हणायचं? रसहीन माणसं. अहो मी म्हणतो न कळू द्या, पण त्याचा आनंद घ्या. ही लेकरं नाचतायत, ती पावली कशी खेळतात, तो टाळ कसा वाजवतात, आणि इथे बसलेले बहुतांशी सगळे स्त्री पुरुष हा आनंद घेणारे आहेत. हा शेवटी ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मरस तयार केला संतांनी टाळ मृदंगाच्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून. आणि म्हणून हे समजलं पाहिजे. मुद्दा इतकाच आहे, वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ. पण असे जे श्रीगुरु आहे, माऊली म्हणतात मी त्यांचा दास आहे, मी अन्य कुठल्या साधनांना जाणत नाही. आता एक मुद्दा सांगून जाईल. माऊली योगियांची माऊली आहे, ज्ञानी यांचे शिरोमणी आहे, साधकांचे मायबाप आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवामध्येही अग्रणी आहेत, योगामध्येही माऊली आहेत, ज्ञानियांची शिरोमणी आहेत. पण असंही असताना ते म्हणतात नेने साधनास, मला बाकीची साधनं जाणत नाही, पण मी गुरुचा मात्र दास आहे. अभंगाचं ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास, ज्ञानदेव माने गुरुचा मी दास. नेने साधनास नेने साधनास चंद्रदेव ब्रह्मदेव करो, इंद्र चंद्रदेव एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया. भगवंताच्या अर्थात भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या चरणी श्री गुरु श्री संत विश्वसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. संस्थानाने अनेक चांगले उपक्रम, मी सुरुवातीलाही बोलून गेलो, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, पालखी सोहळ्यामधला आणखी सहभाग वाढवण्याचं काम असेल, त्याचबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग आणि विचार हे सुद्धा
प्रत्येक वारकऱ्यापर्यंत भाविकापर्यंत पोचले पाहिजे आणि जगभर पोचले पाहिजे विविध भाषेतून. यासाठीचेही प्रयत्न आपण सर्व मंडळींनी सुरू केलेले आहेत. आणि मला वाटतं श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांची गाथा आता अधिकृतरित्या संस्थानानं प्रकाशित केलेली आहे आणि ते सर्वांना उपलब्ध या ठिकाणी. तर हे याबद्दल संस्थानला, विश्वस्त मंडळींना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या निमित्तानं उपस्थित सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, उपस्थित सर्व नेतेगण, उपस्थित साधू संतजन, भाविक भक्तगण, माता भगिनी सर्वांना पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचे, भगवंताचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावेत आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध, आनंदमय, भक्तिमय व्हावं हीच शुभ प्रार्थना करून आजच्या या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय. चाल 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 चाल. शेवटची चाल नाशिक तालुका आणि ध्रुवपद दिंडी क्रमांक 1 रथामागे. या या गडबडीत आले ते, गडबडीत. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. इंद्रचंद्र